बडनेरा वर्कशॉप येथे नियुक्त झालेल्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांना मुंबईतून तातडीने कार्यमुक्त करून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. भवितव्य आपलं या कॅडरमध्ये नाव इच्छित वर्षाचं नाव इच्छित आहे. या पात्र मुलांना गेल्या 2 वर्षापासून रेल्वे प्रशासन रिलीव्ह करत नाहीये. अनेक असिस्टंट लोको पायलट असतील किंवा अन्य जे सिलेक्शन झालेले लोक असतील त्यांना मात्र आले त्यांना आतापर्यंत पुण्यात केलेले नाही आणि 2 वर्षापासून रिलीव्ह त्यांच्या भविष्याची खेळते आपण पाहतात. त्याचबरोबर भारतीय रेल्वेमध्ये महिलांकरता ट्रॅक वरती काम करणाऱ्या महिला कर्मचारी आहेत त्यांना कॅडरचे आदेश आहेत. संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये हे कॅडर चेंज झालेलं असताना फक्त मुंबईमध्ये मध्य रेल्वेमध्ये हा विषय पेंडिंग आहे. त्यामुळे त्या महिलांवरती हा अन्याय आहे आणि हुकुमशाही चालू आहे. रेल्वे प्रशासनाची मध्य रेल्वेमध्ये ही जी काही हुकुमशाही आहे तिला विरोध करण्याकरता तिला आज कुठल्याही प्रकारचं आज आम्ही जे आंदोलन करणार त्याच्यातून आज पूर्णपणे आम्हाला निर्णय झाला पाहिजे. गेल्या 1.5-2 वर्ष आम्ही संघर्ष करतोय. रेल्वे प्रशासनाच्या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवला. अनेक तरी प्रॉमिसेस दिले पण ते फोल ठरले. आज आम्ही कुठच्याही आवेशाला किंवा कुठल्याही विश्वासाला बळी पडणार नाही. आम्हाला आज ठोसपणे बडनेरा रिलिव्हिंगची ऑर्डर म्हणजे महिला ट्रॅकमन ज्या आहेत त्यांचा चेंज ऑफ कॅडरचे आदेश आजच्या आज आम्हाला हवेत. त्याशिवाय या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोडणार नाहीत. उपोषण हे कामगारांच्या हिताकरता चालूच राहील. याचा उपोषणाचा जर भव्य उद्रेक झाला आणि अनेक संघटना अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्याकरता फोन करतायत. भविष्यात या एवढ्या मोठ्या सेवेवरती जर परिणाम झाला आणि कुठे रेल्वे सेवा विस्कळीत झाली तर याला जबाबदार फक्त रेल्वे प्रशासन असेल. म्हणजे आमचा कुठेही दोष नसेल. आम्ही ज्या काही छोट्या मोठ्या आमच्या ट्रॅकमन करता ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या तरी पूर्ण कराव्यात. त्या काही मोठ्या गोष्टी नाहीत, रॉकेट सायन्स नाहीत. रेल्वे प्रशासनाचा सकारात्मक भूमिका आणि त्याची इच्छाशक्ती या 2 मागण्या सहज पूर्ण करू शकते. पण कुठेतरी ट्रॅकमनला दाबायचं आणि त्यांच्या भविष्याशी खेळायचं हे काम महाराष्ट्र कामगार तिथून घेणार. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.